तो कम्प्युटरचा सगळ्यात काय महत्त्वाचा पार्ट म्हणतात कोणता मदरबोर्ड है ना. त्या मदरबोर्डचे अनेक काय उपयोग आहेत त्या ठिकाणी. जर मदरबोर्ड आपण काढून घेतला तर त्या कम्प्युटरमध्ये काहीच काय शिल्लक राहत नाही. म्हणून ते काय सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे मदरबोर्ड. तुम्ही या ठिकाणी आपण काय म्हटलं आहे का मदरबोर्डला आपण त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स देतो. या सीपीयू मध्ये मदरबोर्ड हा काय हा फॅन आहे. असते फॅन तर या ठिकाणी काय आहे काय ज्यावेळेस ते कम्प्युटर तापते सीपीयू ज्यावेळेस काय थंड ठेवण्याचं काम कोण करते हा पंखा जो असते हा काय करते त्या ठिकाणी त्याला थंड ठेवण्याचं काय काम करते बा. झालं या ठिकाणी आता आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे आता आपल्याला कम्प्युटरचा वापर कुठं करायचा आहे. काही गोष्टी आपण आपल्या अभ्यासाबद्दल एखादी गोष्ट सर्च करायची आहे त्यावेळेस काय करतो आपण कम्प्युटरच्या माध्यमातून आपण आपल्याला चुकीचा विषय आहे त्यात काही उदयास उदाहरण असतील काही तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर आपण कम्प्युटर काय टाईप करून आपण गुगलवर सर्च करतो आणि आपला प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करतो है ना. म्हणजे कम्प्युटर हा एका क्षेत्रामध्ये नाही आहे. एज्युकेशन आहे त्याच्यात मेडिकल फील्ड आहे त्यात सुद्धा आपण काय कम्प्युटरच्या माध्यमातून अनेक प्रकारचे काय ऑपरेशन सुद्धा काय ऑपरेट करतो आपण है ना. म्हणजे आपण एखादी ऑपरेशन करतो त्यावेळेस ते स्क्रीनवर दिसतं बघतो है ना. ऑपरेशन करताना तुमचं ऑपरेशन हाडतं ते पुढं स्क्रीनवर स्क्रीन जास्त मोठं त्याच्यावर काय दिसते पूर्ण म्हणजे याचा उपयोग करतो है ना. म्हणजे जर आपल्याला काही कमांड द्यायची असली तर आपण कम्प्युटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे मशीन असतात ऑटोमॅटिक त्यांना कमांड देऊ शकतो. म्हणजे काय आज म्हणजे कम्प्युटरचा यूज जो आहे तो आज काय आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काय आहे कम्प्युटरचा वापर आहे. म्हणून आपण सुद्धा विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला सुद्धा काय त्याचा वापर पूर्ण करावा लागेल हे आपल्याला समजलं पाहिजे है ना. आपल्याला त्याचा बेसिक वापर जो आहे तो जरी आपल्याला समजला तर काय आपल्याला जे एज्युकेशन लाईफ आहे त्यामध्ये काय आपल्याला इझिनेस आपण म्हणतो आणि सोपेपणा काय आपल्याला त्या ठिकाणी मिळेल है ना. तर आणखी याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा अंडरस्टँडिंग ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर्स. म्हणजे आपल्याला कम्प्युटरचं महत्त्व आज आपण काय कोणतीही गोष्ट कम्प्युटर शिवाय काय करू शकत नाही है ना. म्हणजे आपला कम्प्युटर हा आपल्या जीवनाचा काय अविभाज्य घटक है ना जो इसेन्शियल झाला होता आपल्या लाईफमध्ये. म्हणजे आपल्याला आज घरी प्रत्येकाच्या घरी काय कम्प्युटर असणं गरजेचं आहे. त्याचनुसार काय आपण या ठिकाणी प्रत्येक गोष्टी ज्या असतील किंवा मग काय प्रत्येक आपल्या रोजचे कामं आहेत ते कम्प्युटरच्या माध्यमातून आपण इझिली काय करू शकतो है ना. म्हणजे या ठिकाणी आज प्रत्येकाला काय कम्प्युटर शिकणं गरजेचं आहे. आपण कम्प्युटर बघतो पाहतो पण शिकत नाहीये त्या ठिकाणी आपल्याला हेच तर माहिती काही माऊस आउटपुट आहे काही इनपुट आहे किंवा आपल्याला